तर मित्रांनो आता क्रिकेट ही मॅच ही चालू झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पहिले आपली बॅटिंग आलेली आहे आणि खास बॉल दिसत नाही. सरकारी नोकरीवाले भाऊजी पिवळा टी शर्ट घालून बघितला आणि हुकला नाही खास. आणि सरकार पडलेली आहे. सरकारी नोकरीवाले भाऊजी आउट झालेले आहेत. बाहेरवरून इम्पोर्ट केलेला आमचा बॅट्समॅन तुम्ही बघू शकता. पहिला बॉल अरे षटकार मारलेला आहे. क्या बात है सर, क्या बात. शाबाश. खूपच छान. एम्पायरला उचकवतात. हमारे यहाँ ऐसा ही होता है. 3 बॉल 1 रन. लास्ट बोले मला बॅटिंग पाहिजे. नाही बॅटिंग सही पकड़े हैं. अरे नाही ओ भाई, मारो मुझे, मारो मुझे, मारो. नाही थांब ना. फोर नाही गेला. फोर गेला तरी तो म्हणते बॉल दे मला आउट करायचा आहे. काय किती झालं? 17. नो बॉल असं मारलं असं. नो बॉल चल. बॅट आणि पायाच्या मध्ये जोरात 2 बॉल 22. बाउन्सर नको टाकू. टाकतोय बघा ना. हा शाबाश. अरे ब्लॉगिंग साठी बघू. रक्त दाखव. थेट जिंकण्यासाठी इथे रक्त भावाने काढलेलं आहे. तर बघू शकतो आपण जिंकू शकतो का. शाबाश बेटा. दोन चौके मारले. 1-2 बॉलला फरक पात्र होते. हा मग ठीक आहे ना. 25 रुपये. नो बॉल होता एक. दादा 22 तो ऍड केला जाता. 8-9 रन. त्यानंतर 9 ऍड करा. 2 और 13 होते. त्याला 2 4 1 नो बॉल मारलाय. बस 22 रन. 22 तीनच तर बॉल टाकले. मग 23 झाले. आणि 2 बॉल. हे काय विषय. बॉल सोडतोय. चल तक बॉल सोड. पुढे नको. अरे इथनं जाऊन फिरतो. थांब तू भाऊ. हे बघ इथून काढ. इथून असं करून असंच नाही ना, 3 बॉल झाले. ते लोक चिडणार आहेत रे. तू बात तो सही है. 1 बॉल 28. आउट आहे. आई झटकार. अरे पहिल्या बॉलवरती झटकार मारलाय. वाह क्या सीन है. बॉल होता. 5 बॉल 34 झाले. 5 बॉल 34. लय चिडकी टीमे. 5 बॉल 34. लय चिडकी टीमे. ए बॉल बघ. थांब. अरे एक नंबर झालं भाई. मजा आया. और मैं ये जो मजा विनंती करतो की त्यांनी दोघांनी आतमध्ये सर्वांनी टाळायचा गजरा दोघांचे स्वागत करायचंय. आपल्या सर्वांचे आदर करतो आणि आदराचे सर्वांचे वाटे घेतो. आता सर्वांना समाजाचे काम करायचे काम करायचे आणि
त्याप्रमाणे आमचे भाचे माननीय रुपेश पवार आणि सौभाग्यवती मयुरी पवार यांच्या दोघांचा आज लग्नाचा 20वा वाढदिवस आहे. त्याच्या वतीने ते दोघांचे सरचे स्वागत. त्यांनाही दोघांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांना बोलवायचे आहे. या सर्व गोष्टीला नशीब लागतं आणि आपल्याला सर्व भाग्यवान लागतं की बाबा आज रामचंद्र नारायण चव्हाण असा यांचा हा परिवार, यांच्यामध्ये 4 भाऊ आदरणीय कॅप्टन काशीराम रामचंद्र चव्हाण, भाऊ रामचंद्र चव्हाण व नारायण रामचंद्र चव्हाण, तसेच शांताबाई दौलत रामचंद्र चव्हाण, शांताबाई रामचंद्र दौलत नाही आत्या भाग्य आत्यानी शांती आत्या अशा पद्धतीने आपण बोलूया. कारण हा परिवार आज एकत्रित येऊन एक सुंदर असं कार्यक्रम ठेवायचं असं आदरणीय जनार्दन चव्हाण साहेबांनी आपल्याला बोललेले. आज खरं म्हणजे आपण भाग्यवान आहोत की एवढा मोठा परिवार आपला एका ठिकाणी राहून आज आपण एकत्रित सुखात नांदत आहे. कोणाचं काही घेणं देणं नसताना देखील आज आपण दिवसभर फार आनंदात दिवस काढलेले आहेत. मला एवढंच सांगायचं आहे, आपण जरी आपण सर्व एकत्रित असलो तरी पण सुख दुःखामध्ये आपण येणं गरजेचं आहे. आज रोजी आर्थिक दृष्ट्या सर्वांकडे असणं काही महत्वाचं नाही, परंतु आपण जे एकत्रित असतो, एकत्रित येऊन हा आनंद साजरा करतो हा महत्वाचा आहे. आज रोजी आपल्या घरामध्ये लग्न समारंभ असू द्या, कुठला कार्यक्रम असू द्या, आणि आपण त्या पद्धतीने कार्यक्रम करत असताना आपण जेव्हा आपला परिवार एकत्र देतो तेव्हा आपल्या परिवारामध्ये 150 ते 200 लोक असतात आणि येतात देखील आणि अगदी आनंदात येतात. ह्याच्यापेक्षा जास्त भाग्यवान आपण कोण असणार आहोत की आपण सर्व एकत्रित येऊन हा सुंदर असा कार्यक्रम ठेवलेला आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. रामचंद्र परिवारामध्ये काही जरी प्रॉब्लेम झाला असेल तर ते सांगावं सर. आणि मयुरीचा लग्नाचा 20वा वाढदिवस आहे, तरी ह्याच टायमाला चांगलं ह्याच्यामध्ये आले होते. त्यांना सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. देशाची सेवा करत असते पतिराज, तेव्हा त्यांची बायको ही खरं म्हणजे मुलांना आणि गाव पातळीवर किंवा समाजावर कुणाला कुठलं बोट करून देत नाही अशा पद्धतीचं आज मुलांचं चांगलं शिक्षण करून घेणारे आमच्या वहिनी, त्यांना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं. तसेच आपला भाचा रुपेश, हा रुपेशही देशाची सेवा करून निवृत्त झालेला आहे. तेव्हाही आमची मयुरीने पण आपल्या ह्या 2 मुलींना चांगल्या पद्धतीनं आमच्या ताईला किंवा भावजय असो या सर्वांना चांगल्या पद्धतीनं एकत्रित कुटुंब ठेवण्याचा ह्या मयुरीने काम केलेलं आहे. हिलाही जोरदार टाळ्यांच्या गजरात तिथे स्वागत करायचं आहे. पण फार महत्वाची गोष्ट आहे, 20वा वाढदिवस साजरा करणं आणि दुसरी रिटायरमेंट हे आपण खानदानीत सगळ्यात भाग्यवान माणसं आहोत. सगळ्यात प्रथम सांगायचं तात्पर्य काय माहितीये, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. ह्या 36 जिल्ह्यामध्ये जर कुणाला प्रॉब्लेम झाला तर आपण ह्याला फोन कर, त्याला फोन कर, असं कर, त्या आमदाराला फोन कर. तर मला आज खात्री आहे की माझ्या भावकीमध्ये जर ग्रुपमध्ये टाकला तर आपला प्रॉब्लेम 36 जिल्ह्यातला सॉल्युशन होऊ शकतो. प्रत्येकाची ओळख. आज विशाल एवढा सुंदर काम करतोय. आम्ही असो, कोणी असेल, आपले जावई असतील, म्हणजे सगळं जर तर आपल्या घरातच आहे. हे कधी कळलं? आपण इथं आल्यावर. मग आपण एकमेकाला धरून का चालत नाही? आपण फक्त कीर्तनात ऐकतो का, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. मग सगळं घर एकत्र आहे तर अवघे धरून सुपंथ कशाला पाहिजे? तुमच्यामध्ये ताकद आहे, तुम्ही करू शकता आणि तिसरा पर्याय करू शकता. पण आपण एकत्र मूठ
आज जर उजव्या हाताने तुम्ही जेवताय तर मला सांगा, कुठलाही बोर्ड गेला तर तुम्ही जेवू शकता, पण अंगठा गेला तर जेवू शकतो का? मग अंगठा इथं समोर आहे की, भले काही असेल, त्यांच्याकडं ओळख नसेल, पण आपण परिवार तर त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्या पायाखाली आहोत ना. ही गर्वाची गोष्ट आहे दादा. काही क्षण शब्दात व्यक्त करणं खरंच खूप कठीण असतं. आज तसाच एक क्षण माझ्यासाठी, आजचा दिवस आपल्या कुटुंबासाठी खूप खास आहे आणि तितकाच भावुकी आहे. कारण आयुष्यभर कष्ट आणि प्रामाणिकपणे काम केलेल्या व्यक्तीचा सन्मान आज होत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे माझे पप्पा. प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि मनापासून काम करून पप्पांनी त्यांचा टप्पा आहे. लहानपणापासून आम्ही पप्पांना सतत कष्ट करताना पाहिलं. स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी कधीच थकवा किंवा अडचणी आमच्या समोर येऊ दिल्या नाहीत. कुटुंबासाठी त्यांनी केलेला त्याग, दिलेला वेळ आणि प्रेम हे शब्दात व्यक्त करणं खरंच खूप कठीण आहे. पप्पांनी आम्हाला फक्त चांगले शिक्षणच नाही तर आयुष्यात माणुसकी, प्रामाणिकपणा, शिस्त आणि इतरांचा आदर कसा करावा हेही शिकवलं. त्यांच्या प्रेम आणि थोडा रागीट म्हणा अशा स्वभावातून आणि मेहनतीतून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली. खरं सांगायचं तर अनेक लोक मला नेहमी म्हणतात की तू अगदी पप्पांसारखी दिसतेस, फक्त रंग मम्मीचा घेतलास. आणि काही जण म्हणतात की मला पण एक पप्पांसारखा आहे, थोडा राग, प्रेमळ. खरंच, पण मला पप्पांसारखा पटकन राग येतो. आम्ही दोघे थोडे शॉर्ट टेम्पर्ड आहोत, पण त्या रागाप्रमाणेच प्रेम आणि आपले पण मला नेहमी जाणवतं. एका मुलीसाठी यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते की लोक तिला तिच्या वडिलांसारखी म्हणतात. हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि अभिमानाची भावना आहे. एखाद्या व्यक्तीची खरी कमाई ही माणसं आणि त्यांचं प्रेम असतं आणि पप्पा त्या बाबतीत खूप श्रीमंत आहेत. सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नाही तर आयुष्याच्या नव्या सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. आता पुढचं आयुष्य त्यांनी स्वतःसाठी, त्यांच्या आवडींसाठी आणि आनंदासाठी जगावं अशी माझी इच्छा आहे. आणि शेवटी एक गोष्ट मनापासून सांगायची आहे, पप्पा, आजपर्यंत माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील आणि नकळत तुमचं मन दुखावलं असेल त्यासाठी मी मनापासून माफी मागते. शक्य असेल तर मला माफ करा. पप्पा, तुम्ही आमच्यासाठी फक्त वडील नाही तर आमची प्रेरणा, आमचा आधार आणि आमची ताकद आहात. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. तुमचं पुढील आयुष्य निरोगी, आनंदी आणि समाधानाने भरलेलं जावं हीच देवाकडे प्रार्थना. आणि दादा बहिणींसाठी म्हणायचं तर खरंच त्यांना आज 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि अशी साथ ना कायम लागो. सगळ्यांचं नशीब नसतं असं, पण अशी साथ सगळ्यांना, त्यांना झाले, माझ्या मम्मी पप्पांना झालं, सगळ्यांना पार्टनर पाहिजे आणि त्यांना साथ लागली पाहिजे. आणि अशीच कायम तुम्ही आनंदात, भांडत कसं का असे ना पण बरोबर राहा पुढची अनेक वर्ष. हीच माझ्या मनापासून इच्छा आहे तुमच्या दोघांसाठी पण. धन्यवाद पूनम. पूनमने आत्ताच सुंदर असं मार्गदर्शन म्हणता येणार नाही त्याला, परंतु आपल्या मनाच्या भावना तिने अगदी सुंदर अशा आपल्या समोर मांडलेल्या आहेत. कारण काही दुःख जे आपल्या परिवारमध्ये आणि तिच्याकडे जे झालेलं आहे ते तिने अगदी इथं जवळून व्यक्त केलेलं आहे. आणि पूनमच्या दुःखामध्ये आपण सर्व आणि आम्ही सर्व सहभागी आहोत आणि पूनमला त्याची कधीच जाणीव करून देणार नाही आम्ही. महत्वाचे आहेत या ठिकाणी. एक म्हणजे जनार्दन काकांचा रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे आणि रुपेश दादा आणि वहिनींचा ॲनिव्हर्सरी आहे. त्यांना खरं तर खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्या परिवारातर्फे, माळकर परिवारातर्फे, आमच्या दोघांतर्फे. पुढचं आयुष्य तुम्हाला निरोगी, त्याच्यानंतर सुख समाधानाचे, खूप ऐश्वर्य लाभो, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, यात सदिच्छा मी माझ्या माळकर परिवारातर्फे, माझ्यातर्फे देतो आणि थांबतो. मित्रांनो, आता आपण इथं 50 पेक्षा जास्त लोक का जमलेलो आहोत? एक भावकी जमलेली आहे. मी विचार करत होतो आपल्या गावाची भावकी इलेक्शनच्या टायमाला, पण इथं ही भावकी जी जमलेली आहे ना मित्रांनो 50 पेक्षा जास्त. तर मित्रांनो 2 लोकांसाठी जोरदार अप्लॉज पाहिजे आणि त्या 2 भावांना मला इथं स्टेजवरती बोलवायचं आहे. विकी चव्हाण आणि विशाल चव्हाण इथं स्टेजवरती
परत आपल्याला पैसे देऊन यायचे माईकवरती. जोरदार आपलंच पाहिजे. कारण की का मित्रांनो कसं आहे, जेव्हा भावकीचा विषय असतो, जेव्हा फॅमिलीचा विषय असतो ना, तेव्हा एका माणसाचे विचार, एका माणसाचा सुविचार आणि एका माणसाचा नियोजन असतो. आणि हे जो दोन्ही भाऊ आहेत ना माझे इथं, विशाल विकी, ह्यांनी नियोजन इथं केलेलं आहे. त्याच्यामुळं एवढी सगळी 50 लोक तुम्ही इथं जमलेला आहे मित्रांनो. आपलं पाहिजे माझ्या व्हिडिओ मध्ये घे, कारण की मित्रांनो माझं तर लग्न झालं इथंच घे फक्त. मामी पण अशी, मामा पण असा. विषय का माहिती का, लग्न दोघांचं आहे. मुलीनो व्लॉग पण येणार आहे. तुम्ही कमेंट करा, इंस्टाग्राम आयडी दोघं भारी दिसतात. थँक्यू सो मच विचारे विषय. मला हा जो विषय आहे ना भाई, पहिल्या दिवसापासून म्हणजे आता मी बघितलं होतं ना, 2-3 वर्षाचा आपला छोटा बाळ होता आणि मामाचं वय, पण त्या वयाची सगळी लोक इथे एन्जॉय करतायत भाई, नेक्स्ट लेवल. मी ब्लॉग काढले, मला माहितीये हे लेडीज का असतायत, ह्यांना ना जेवण नाही बनवायचंय भाऊ, ह्यांना जेवायचंय, विषय नाही, आईस्क्रीम पण घ्यायचे, विषय सगळे खुश आहेत, एक्साइटमेंट भाई. आणि मामा पण खुश आहे, लेडीज खुश आहे म्हणून, लेडीज खुश आहे म्हणून मामा पण खुश आहे, भाऊ पण खुश आहे. तर आपण एन्जॉय करायचं, आपण फक्त एन्जॉय करायचं. कसं माहिती का, आणि पहिला पिढा मला माहिती आहे, मम्मी इथंच आहे, इथं घेऊन आलो. हा बरोबर आहे. तर मामासाठी माझं खूपच प्रेम आहे आणि मामीसाठी पण खूपच प्रेम आहे. आणि रिटायर बट नॉट टायर मित्रांनो, फौजी माणूस रिटायर नॉट बट टायर. तुम्ही आता बघितलं ब्लॉग मध्ये माणूस गोगल घालून होता, घालून पण मी सांगतो गॉगल घालून का माहिती का, गॉगल घालून का माहिती का, कारण की माहिती का, कधी कधी गॉगल तुम्ही नजरे लपू शकता, पण कधी कधी गॉगल तुमच्या डोळ्यातून आसू आले ना तेही लपू शकता. आणि आपलाच पाहिजे विषय. तेव्हा ना मामा बघत होता, मी मामाच्या गॉगल बसून मामा बघत होता, मामाला बोललो मी रडणार नाही. मामा बोलला मला, पण मामाला खूप इमोशनल लेवलला होतात त्याने. आणि थँक्यू तुम्ही सगळे लोकांना माझ्या मामासाठी जोरदार लोकांसाठी, माझ्या मामासाठी, मामीसाठी पण. कारण की मित्रांनो हा जो संसार असतो ना 50-50 असतो. 50 नाही, 10% इथं, 90% तिकडे विषय, 90% तिकडे, म्हणजे त्यांचा 90% इथं सगळ्यांना विषय माहिती आहे. ओके, जोरदार अप्लॉज झाला. आणि भावाच्या बद्दल मी कालच बोललो होतो. तर एम्पायर नाही, एम्पायर जो तुम्ही काढला होता ना, हा सिनेमाने काढला होता, लय चिटिंग करत होता. मी भावाला आणि वहिनीला दोघांना 20 वर्ष झालेत ना, 20 वर्ष झालेत. अरे 2 वर्ष झालेत, बघा किती गोड दिसत आहेत, एकदम युनिक दिसत आहेत, असे आपण सगळे दिसतो. आणि मित्रांनो इथं आणि विकी भाऊ, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. अण्णांना बघितलं होतं भाई बिल्डिंग बनवताना, आणि भावाने स्टेजवरती नाही का स्टेटस वरती होता 5000 स्क्वेअर फीट मध्ये बिल्डिंग बनवते भाई. एवढा प्राऊड, एवढा एक्साइटमेंट, मी एकदम थम्सअप, एकदम एक्साइटमेंट. आणि भावाला सांगितलं मी 2-3 फोटो दिले. आणि तुम्हाला पण कुणाच्या घरामध्ये कुणाला बिल्डिंग बांधायची असेल, घर बांधायचं असेल, तर भावाला फोन करा. आणि कोकणामध्ये कुणाला करायचं तर अण्णाला फोन करा. अण्णा बोलायचं काहीतरी भावाला फोन करा, विकीला. ओके, आणि विकीला 2 मिनिटं बोलतोय, त्या पप्पा मम्मीसाठी भावासाठी बोलायचं. दोघांना फटाफट एकदम 2 मिनिटांमध्ये क्लोज करायचे, कारण की आपला विषय क्लोज आहे. आणि जोरात काय पाहिजे, कारण लग्न झालं नाही मित्रांनो. मामा आता तो नाव सांगणार आहे आणि कुठं राहते ते पण सांगणार आहे. खूप खूप शुभेच्छा. आणि आतापर्यंत तुम्ही जसं आम्हाला शिक्षण दिलं, संस्कार दिले, अशीच तुमचे संस्कार आम्ही पुढे
राहू. थँक्यू. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. एक नंबर जोरदार अप्रोच पाहिजे भावासाठी. मला सांगतो ना 5,000 स्क्वेअर फीटचा आत्ता घेतलेला आहे आणि आत्ता भाऊ 5 शब्द बोललाय. जेव्हा 10,000 होतील ना तेव्हा माईक सोडणार नाही. जोरदार अप्रोच पाहिजे. यस. आणि आमचा मोठा भाऊ विशाल भाऊ तिथं स्टेजवरती तुम्ही बघू शकता. इंस्टाग्रामवरती एवढे भारी फोटो घालून एकदम टोपण खुश असतो. तर कोणी असेल तरी सांगा मित्रांनो. हा ये विशाल भाऊ फर्स्ट टाइम बोलते. पप्पांना आणि दादाला शुभेच्छा. हे जे आज आपण प्लॅन केलेलं आहे हे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. याचा मला भरपूर आनंद आहे की सगळे मिळून एकत्र आलेले आहेत. आणि असं नेक्स्ट दरवर्षी आपण असा प्लॅन करायचा असं आम्ही ठरवलेलं आहे की दरवर्षी 1 वर्षात एक ट्रिप काढायची आणि सर्व फॅमिली बात तो सही है. प्लॅन करायचं. मग कुणाचा काय प्रोग्राम असेल, बड्डे असेल, काय असेल ते आपण सेलिब्रेट तिथं करत जाऊ. आणि जर कुणाचं काय मनात दुसरं काय असेल प्लॅन काय करायचं तर आपण ते करत जाऊ. आणि पप्पांबद्दल बोलणं असं की हे सगळे हाय करा, हाय तरी करा. बोल काहीतरी. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. एकच मिनिट तुम्हाला काय बोलायचंय माहितीये काय? पिझ्झा में क्या होता है. आणि तुमचे सुंदर असे दात असे दिसायला पाहिजे आपल्या व्लॉग मध्ये पण आणि कॅमेरा मध्ये पण. ओके आता आपण सेट करलो. हेलो गाइस, वेलकम टू आवर व्लॉग. आइए देखते हैं, मजा आएगा. एंड वी हैव संदेश भैया विद अस. व्हेरी गुड मॉर्निंग गाइस. से गुड मॉर्निंग विशाल. गुड मॉर्निंग. आता हा आमचा फॅमिली फोटो चालू आहे. हा विशालला हा आपला फॅमिली फोटो चालू आहे. आता या फॅमिली फोटो बोलत का जिल्हा घोषित करायचं. बात तो सही है. छोटी फॅमिली जिल्हा घोषित करायचं. आमची खूपच छोटी फॅमिली आहे. खूपच छोटी फॅमिली आहे आमची. खूप मेहनत करत असताना आमची दादा ते बघा एकदम ट्रायपॉड सेट करताना नाईट्स ही आमची पूर्ण फॅमिली आहे. फॅमिली आमची सगळे आपले पोस्ट घेत आहेत. ते बघा. चलो पब्लिक, चलो जल्दी से लाइन में खड़े हो जाओ फटाफट. वाह क्या सीन है. सुंदर फॅमिली आमच्या आयुष्यामध्ये भेटलेली आहे. आणि नक्कीच तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर तुम्ही कमेंट करा. आणि सगळ्यांना व्लॉग सगळ्या लोकांनी खूप एन्जॉयमेंट केलेली आहे. आणि ॲट द एंड तुम्ही कमेंट करू शकता की मित्रांनो काय कसं वाटलं, काय गोष्टी वाटल्यात ते. तर आपण आता जाऊया. चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो. मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ. जल्दी दबाओ फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी. दबा दिया. घंटी भी दबा देना. ठीक है.